जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. सर्व समर्थ भक्तांना जय जय रघुवीर समर्थ. मी आदरणीय समर्थ भक्त रुपाली ताईंना विनंती करतो की आपण निरूपण सुरू करावं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशज क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथयो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम गाग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हनुमंता मुची कुळवल्ली
राम मंडपावे लागेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे. सुखैक धाम भूषणं मनोज गर्भखंडनं, अनात्मधीविगर्हणं भजेह मंजनी सुतं. भवाम्बुदीतितिर्षुभि सुसेव्यमानमद्भुतं, शिवावतारिणं परं भजेह मंजनी सुतं. गुणाकरं कृपाकरं सुशान्तिदं यशस्करं, निजात्मबुद्धिनायकं भजेह मंजनी सुतं. सदैव दुष्टभञ्जनं सदा सुधर्मवर्धनं, मुमुक्षुभक्तरञ्जनं भजेह मंजनी सुतं. सुरामपादसेविनं सुरामनामगायिनं, सुरामभक्तिदायिनं भजेह मंजनी सुतं. विरक्तमण्डलाधिपं सदात्मवित्सुसेवितं, सुभक्तवृन्दवन्दितं भजेह मंजनी सुतं. विमुक्तिविघ्ननाशकं विमुक्तिभक्तिदायकं, महाविरक्तिकारकं भजेह मंजनी सुतं. सुखं यदेव मद्वयं बृहत्वमेव तत्स्वयं, इतीह बोधिकं गुरुं भजेह मंजनी सुतं. विरक्तिमुक्तिदायकम् इमं स्तवं सुपावनं, पठन्ति ये समादरात् न संसरन्ति ते ध्रुवं. न संसरन्ति ते ध्रुवं, न संसरन्ति ते ध्रुवं. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. आदर्शातील भासमान अवघे, हे दृश्य मिथ्या जसे, ब्रह्मी त्या परिभासमान सगळे, हे विश्व मिथ्या असे. जो ज्ञानाद्वय रूप ज्यामधी नसे, थारा विकारा कदा, तो श्री सद्गुरु रामदास नमितो. सच्चित स्वरूपी सदा, सच्चित स्वरूपी सदा. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र. सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यं जाने नैव जाने न जाने. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्री समर्थांना, श्रीरामांना, श्री मारुतीरायांना, समर्थ भक्त वेणास्वामींना, आमच्या गुरूंना, इथे जमलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व साधक समीक्षक या सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून, आणि आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती, आणि आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करून आजच्या निरूपणाला प्रारंभ करते. काल आपण 10व्या 11व्या श्लोकापर्यंत आलेलो होतो, आणि 11व्या श्लोकाचा थोडासा उल्लेख मी म्हटलं की उद्या करीन. तर राजे राज्य सांडून गेले, भगवंता कारणे हिंडले, कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी. तर काही उदाहरणं आपण काल पाहिलेली होती, आणि आपल्या डोळ्यासमोर जे आदर्श उदाहरण आहे ते म्हणजे शिवरायांचं. ज्यांना समर्थांनी एक श्रेष्ठ शिष्याची पदवी दिलेली आहे. सगळं राज्य कसं करावं हे खूप सुंदर सांगितलेलं आहे. तर त्यांच्याबद्दल थोडंसं सांगावं वाटतंय. शिवरायासी सदा स्मरावे, तृणसमान जीवित्व करावे,
इहलोकी नित्य करावी कीर्तिरूप काया. आनंदवन भुवनीतले हे श्लोक आपल्याला माहिती असतील. शिवरायाचे 8वे रूप, शिवरायाचा 8वा प्रताप, शिवरायाचा 8वा साक्षेप, भूमंडळी श्रीराम. तर अगदी आपल्या नवीन या कलियुगातला एक चांगला शिवराय हा जसा राजा होऊन गेलेला आहे, तसे अनेक राजे म्हणजे रघुकुळातले आणि जनकाच्या कुळातले असे सगळे जे राजे होऊन गेलेत त्यांची फक्त एक नामावली सांगणार आहे. प्रत्येकाबद्दल मला सांगता येणार नाही. तर पहिली ब्रह्मदेवापासून सुरुवात झालेली होती. मरीची हा दुसरा, त्यापासून मग कश्यप, अंगिरस, प्रचेत, मनु, इक्ष्वाकू, विकुक्षी, बाण, अनरण्य, पृथु, त्रिशंकू, हरिश्चंद्र, रोहित, युवानाश्व, मांधाता, सुसंधी, ध्रुवसंधी, त्याच्यापासून भरत, प्रसेनजित, असित, अर्धबाहू, हैहय, सगर, असमंज, अंशुमान, दिलीप, भगीरथ, काकुत्स्थ, रघु, कल्माशपाद, शंखान, सुदर्शन, अग्निवर्ण, शीघ्रग, शीघ्रगा किंवा शीघ्रग असं म्हणलेलं आहे, मनु, प्रशुश्रुक, अंबरीश, नहुष, ययाती, नाभाग, अज, दशरथ आणि राम. एवढी रामाचीच सांगते, पण तशीच सगळी जनकाच्या कुळाची पण सगळ्या राजांची आपल्याला वर्णनं रामायणात पाहायला मिळतात. आणि यातले बरेचसे राजे आपण त्यांची चरित्र वाचलेली आहेत. तर ते जे सांगितलेले समर्थांनी की कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी, असे हे सगळे राजे. मग त्यातला भगीरथ आहे, दिलीप आहे, अंशुमान आहे, हरिश्चंद्र आहे. ही अगदी नेहमी सगळ्यांना माहिती असलेली नावं आहेत. आणि पुढची ओवी अशी आहे. ऐसा जो का योगेश्वर, अंतरी प्रत्ययाचा विचार, उकलू जाणे अंतर प्राणीमात्रांचे. सतत प्राणीमात्रांचं जो अंतर्मन जाणतो असा जो योगेश्वर असतो, त्याच्या अंतर्यामी स्वानुभवानं निर्माण झालेला विवेक असतो. आणि तोच सामान्य माणसाच्या अंतर्यामी अध्यात्माचा विकास करू शकतो. म्हणजे ज्याच्या अंतःकरणात अनुभव आहे, आत्मविचार जागृत झालेला आहे आणि प्राणीमात्रांचं सुद्धा अंतःकरण ज्याला खुलं करता येतं. आता आपण सगळी उदाहरणं परवा पाहिलेली आहेत, पण अशीच काय म्हणूया आपण, गोंदवलेकर महाराज किंवा सगळ्यांच्या जीवनातले असे काही प्रसंग आहेत की ज्यांनी प्राणीमात्रांना सुद्धा केवढं म्हणजे जाणलं होतं आणि त्यांच्यावर एवढं प्रेम केलेलं होतं की आपल्याला त्यांच्यातून सुद्धा हा आदर्श मिळतो आणि तो आपण जाणून घेतला पाहिजे. आणि योगेश्वर म्हटलेलं आहे म्हणजे योगाचा ईश्वर. अशा नुसत्या दर्शनानं सुद्धा लोकांना समाधान होतं. हे सगळे संत सद्गुरू आपल्या सान्निध्यात असले किंवा आपण त्यांच्या सान्निध्यात असलो की आपल्याला सगळ्या आनंदाचा किंवा जो विवेकाचा या सगळ्या वैराग्याचा हा जो अनुभव येतो तो आपण घेऊ शकतो. आणि त्याच्याकडे नकळत लोक आकर्षित होत असतात. काय म्हणूया आपण, गोंदवलेकर महाराजांच्या जीवनात असाच एक घोड्याचा आणि गाईचा प्रसंग फार चांगला दिलेला आहे की अगदी उधळलेला घोडा होता, तो कोणाच्या ताब्यात येत नव्हता आणि त्यांनी त्याला कसं
ते नुसते त्याच्यावर आरूढ झाले तरीसुद्धा तो शांत झाला. दुसरं उदाहरण मला आत्ता आठवतं आहे की कुवलया पीड हा जो हत्ती आहे, भागवतामध्ये श्रीकृष्णांनी त्यालासुद्धा ताळ्यावर आणलेला आहे. म्हणजे तो योगेश्वरच होता, साक्षात भगवानच होता. आणि त्यानं तर अशा किती जणांना, सगळ्या म्हणजे त्याच्या आयुष्यात ते वत्सासूर असेल, बकासूर असेल, सगळ्या असुरांना त्यांनी ताब्यात आणलेलं होतं, त्यांच्यावर मात केलेली होती. कुठल्याही रूपात जरी आला तरीसुद्धा त्याला त्यांनी नियंत्रणात ठेवलेलं होतं. अशी अनेक उदाहरणं. किंवा गायीच्या बाबतीतसुद्धा अशीच घटना घडलेली होती. आपलं नामदेवांचं सुद्धा असंच चरित्र आहे की बेदरचा जो त्यावेळचा मुस्लिम राजा जो होता, राजा म्हणा किंवा सरदार जो होता, तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी कशी त्यांची परीक्षा घेतली गेली. त्यांना एका श्रीमंतांनी बोलावलेलं होतं त्यांच्यावर खुश होऊन, आणि ते निघालेले होते. पण निघाल्यानंतर त्या सरदाराने त्यांना अडवलं आणि सांगितलं की तुम्ही हे सगळं देव म्हणता, तुमच्याकडं खरंच आहे का, तेवढी ताकद आहे का? आणि त्यांनी एका गाईचं मस्तक हे तलवारीनं कापून त्यांच्याजवळ समोर ठेवलं. आणि ते म्हणाले की हे तुम्हाला हे जोडून दाखवता आलं तर मी तुम्हाला मानेन. आणि खरं सांगायचं तर नामदेवांनी भगवंताचं स्मरण केलेलं आहे. त्या गाईवरून, त्या मस्तकावरून हात फिरवला आणि ते त्या ठिकाणी जोडलं तर ती गाय जिवंत झाली. असे खूप जणांच्या बाबतीत घटना घडलेल्या आहेत. आणि मग तो त्यांना शरण आला किंवा त्यांना पटलेलं आहे की इथे खरी भगवंतावर श्रद्धा असेल आणि खरे जर ते योगेश्वर असतील तर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात. तर आपण अशी उदाहरणं खूप पाहतो. आणि भगवंता म्हणजे सगळ्या प्राण्यांमध्ये, म्हणून भगवंतांनी म्हणलेलं आहे शुनीचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. हे जे पंडित असतात हे शुनी म्हणजे कुत्रा आणि श्वपाक म्हणजे अगदी चांडाळ, तर अशा सगळ्यांच्या बाबतीत समदर्शी असतात. त्याच्या ठिकाणी विवेक असतो आणि तोच सामान्य माणसाच्या अंतर्यामी अध्यात्माचा विकास करू शकतो. 13व्या ओवीमध्ये म्हणतायत भगवंत म्हणजे श्री समर्थ, ऐसी वृत्ती उदासीन त्याहीवरी विशेष आत्मज्ञान दर्शन मात्रे समाधान पावती लोक. अगदीच हो. म्हणून उदासीनता दे रे राम. समर्थ आपल्याला जी मागणी करतायत ना, त्या प्रत्येक कोमळवाच्या दे रे राममध्ये हे सगळे गुण त्यांनी सांगितलेले आहेत. आणि म्हणून उदासीनता दे रे राम, तर ऐसी वृत्ती उदासीन त्याहीवरी विशेष आत्मज्ञान. म्हणजे वृत्ती तर त्याची उदासीन असली पाहिजे, तो अनासक्त असला पाहिजे, आसक्ती कुठल्याच बाबतीत नको. आणि जो वैराग्यशील आहे त्याहीपेक्षा विशेष म्हणजे ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला आहे, त्याच्या नुसत्या दर्शनानं सुद्धा लोक समाधान पावतात. त्या व्यक्तीच्या काय म्हणू आपण दृष्टीमध्येच किंवा बघण्यामध्येच एक वेगळी ताकद असते. आणि त्यांच्याकडे जर आपण नुसतं पाहिलं जरी तरी आपल्याला सुद्धा समाधान मिळतं, कारण ते आत्मसाक्षात्कारी असतात. आणि मुख्य म्हणजे स्वानुभव असतो. नुसतं आत्मसाक्षात काय करायचं, कुठल्या पद्धतीनं हे करायचं हे नाही आहे. तसंच रामकृष्ण आणि विवेकानंदांच्या बाबतीत पण झालेलं आहे की त्यांनासुद्धा तो खूपदा अनुभव आला. आणि विवेकानंदांनी गुरूंकडून खरी जी प्रेरणा घेतलेली आहे, त्यांना जो अनुभव आलेला आहे तो त्यांनी खूप वेळेला वर्णन केलं आणि सांगितलेलं की त्यांना तो अनुभव आला. ते सारखे म्हणत होते, शोधात होते गुरूंच्या की मला कधी हे चांगले गुरु मिळतील. आणि गुरु त्यांच्या शोधात होते. ते सारखे विचार करत होते की चांगला शिष्य मला कधी मिळेल. कारण कोणीही झालं तरी फक्त सांसारिक, आत्तासुद्धा आपण पाहतो
की जे सध्याचे चांगले ज्ञाननिष्ठ आत्मनिष्ठ गुरु आहेत त्यांची जेव्हा प्रवचनं होतात त्याच्यानंतर जेव्हा त्यांना भेटायचं असतं तर त्यावेळेला प्रत्येकजण जातो आणि आपली संसारातलीच गाऱ्हाणे सांगतो. कुणी वेगळं काही मागतच नाही. त्यांच्याकडून आपल्याला काय घ्यायचे हेच आपल्याला समजत नाही. वास्तविक त्यांची उदासीनता, त्यांच्या ठिकाणी विवेक, वैराग्य हे कसं प्राप्त झाले, आपण काय करायला पाहिजे हे आपण विचारायला पाहिजे. पण आपण तो कधीच विचार करत नाही. आणि म्हणून ती उदासीन वृत्ती येण्यासाठी आपल्याला चांगल्या गुरूंची पण गरज असते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विवेक आणि वैराग्य हे असं तसं येत नाही. त्याच्यासाठी खूप जन्मांची पण काय म्हणू आपण आपली साधना असते आणि मगच आपल्याला चांगले गुरु मिळतात. हे आपल्याला विवेकानंदांच्या उदाहरणातून लक्षात येतं की जेव्हा त्यांच्या पित्याचा म्हणजे विश्वनाथ बाबूंचं विकाराने निधन झालं आणि सगळी कुटुंबाची जबाबदारीच त्यांच्यावर आलेली होती. खरं म्हणजे विश्वनाथ बाबू असताना त्यांच्या घरी काही कमी नव्हतं. लोकांच्या अडीअडचणींना ते मदत करायचे. अगदी या नरेननं तर लहानपणीसुद्धा म्हणजे तोच गुण घेऊन अगदी आपले वाळत टाकलेले कपडेसुद्धा वरून गरिबांना भिकाऱ्यांना दिलेले होते. आणि आता मात्र एकदम परिस्थिती पालटली होती. ज्यांना विश्वनाथ बाबूंनी मदत केली होती ते आता फिरके नसे झाले होते. हा कलियुगाचा महिमा आहे. आणि ज्यांनी कर्ज घेतलेली होती तीसुद्धा फेडली नाही. त्यामुळं नरेंद्राच्या म्हणजे आता त्याच्यावर जबाबदारी पडल्यावर इतका पैशाचा तगादा लोक लावू लागले किंवा नातेवाईकांनी राहत्या घरावर ताबा सांगून घराबाहेर काढलं. अशी सगळी वाईट परिस्थिती झाली. आणि त्यावेळेला घरात खायलासुद्धा कोणाला मिळेना. म्हणून ते शेवटी खोटं बोलायला लागले. खोटं कसं की बाहेर जायचे, मित्रांकडून परत यायचे किंवा काही अभ्यास करून यायचे आणि घरी आल्यावर सांगायचे मला भूक नाही आहे, मी काय केलं आहे मित्राकडे जेवून आलो आहे. आणि असं असलं तरी त्यांच्या तोंडातलं देवाचं नाव कधी त्यांनी थांबवलं नव्हतं. आता एक दिवशी असंच देवाचं नाव कालीमाता किंवा जे काही ते नाव घेत असते तर ती आई शेवटी जशी इकडे तुकारामांची पत्नी जशी सारखी त्या तुकारामांवर तोंडसूक घ्यायची की तुमचा काळ्या तुमचा विठ्या असा काय देतो आपल्याला, तसं आई चुकून त्याला म्हणते. खरं आई भुवनेश्वरीसुद्धा खूप सात्विक असते. पण अशा वेळेला माणसाचं हे काय म्हणतो स्थैर्य जातं आणि ती म्हणते की गप बैस, काही ते देवाचं नाव घेऊ नको. काय केलं देवाने, आपण इतकं सगळ्यांसाठी केलं, जन्मभर ज्याची उपासना केली त्याच्या सगळ्या अडल्या नडल्यांना आपण मदत केली आणि हेच देवानं फळ दिलं का, असं नकळत बोललं गेलं तिच्याकडून. आणि नरेंद्राला काय करावं कळेना. शेवटी तो रामकृष्णांकडे आलेला. कधी आजपर्यंत तो बऱ्याच दिवसात गेला नव्हता, पण त्या दिवशी गेला. आणि मग कधी कधी रामकृष्णांनी बोलावणं पाठवलं तरी गेलेला नव्हता. आणि मग आता मात्र त्याच्या मनात आलं की आपण आता गुरूंकडे जाऊया आणि सांगूया की तुम्ही माझ्या कुटुंबासाठी काली मातेला काहीतरी मागा. म्हणून तो जातो, नमस्कार करतो आणि सांगतो की गुरुवर्य तुम्हाला मी आजपर्यंत काही मागितलं नाही, पण तुम्ही कालीमातेशी बोलताना तर ती तुमचं ऐकते ना, तुम्ही मागाल का माझ्यासाठी. तर म्हणे ती काही देते ना जे मागाल ते. तर ते म्हणतात हो. मग तुम्ही तिच्याकडं माझ्यासाठी नोकरी का नाही मागत, माझी काय स्थिती झाली तुम्हाला समजते. तर ते म्हणाले मातेकडं नोकरी मागितली तर मला नक्की मिळेल. ते म्हणतात अरे मी मातेजवळ असलं काही मागत नाही आणि ती काही माझी एकट्याची नाही आहे, प्रत्येकाची ती माता आहे, तुझीसुद्धा माता आहे. तूच जा तिच्याकडं आणि तिला मागणी कर. मग नरेंद्र जातो लगेच तिथेच आहे कालीमाता. कालीमातेकडे जातो, देवीपुढे उभा राहतो. तिथे शांतपणे तेवणाऱ्या मूर्ती हे असतात, समय असतात. देवीची मूर्ती त्याच्यामध्ये उजळून निघत होती. अगदी करुणामयी मूर्ती पाहिल्यानंतर फुलांचा उदबत्त्यांचा सुगंध गाभाऱ्यात दरवळत होता आणि त्या वातावरणाचा परिणाम इतका त्याच्यावर झाला की त्याला वाटायला लागलं ही तर जगन्माता आहे, भक्तांचं सगळं मनोरथ पूर्ण करते.
ती शक्तिमान आहे. मग हिच्याजवळ काय 2 घास मागायचे आणि 2 कपडे मागायचे. म्हणून त्याचं प्रत्यक्ष मागणं जे मागायचं होतं त्याच्या तोंडून शब्द पडले, माते ज्ञान दे, वैराग्य दे आणि विवेक दे. विवेक दे आणि वैराग्य दे. आले परत. रामकृष्णांनी विचारलं, काय मागितलंस? म्हणे, मी ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे मागलं. अरे तू मातेला मागणार होतास ना, पुन्हा जा, तुला जे हवंय ते माग. पुन्हा गेला, पुन्हा तीच अवस्था झाली. कारण अशा ठिकाणी ज्याच्या सहवासात जाऊ त्याच्यानुसार आपलं मन बदलत असतं आणि आपली ही साधनेकडं वाटचाल होत असते. इथे त्यांची साधनेकडं वाटचाल झाली. पुन्हा गेले तरी त्यांनी तेच मागितलं, माते ज्ञान दे, विवेक दे, वैराग्य दे. परत आला. काय झालं रे? तर म्हणे, गुरुवर्य मी नाही मागू शकलो. मी मातेपुढे उभा राहिलो की मला फक्त तिचं करुणामयी रूप दिसतं आणि तिला जगाची चिंता करायची. मी माझ्यासाठी वैयक्तिक मागणं बरोबर नाही. म्हणून मी तिला पुन्हा तेच मागितलं, ज्ञान दे, विवेक दे आणि वैराग्य दे. असं ज्याच्या सान्निध्यात राहू त्यानुसार माणूस बदलत जातो. तसंच झालेलं आहे की समर्थांसारखे सद्गुरू भेटल्यानंतर मग लोकांनी छोट्या छोट्या गोष्टी मागणं, तरीसुद्धा त्यांचा शिष्य परिवार कसा थोडासा काय म्हणू आपण लढीवाळ होता किंवा थोडेसे वयानुसार, लहान वयानुसार अजून त्यांना समजायचं होतं हे विवेक, वैराग्य, आणि त्यामुळं ते आपसात त्या कल्याणाला नावं ठेवायचे, बोलारामला नावं ठेवायचे. आणि असं सगळं हे आपण म्हणून आपली वृत्ती उदासीन पाहिजे, विशेष आत्मज्ञान झालेलं असलं पाहिजे. आणि दर्शन मात्रे पावती लोक असे जर आपल्याला सगळे भेटले तर आपलंसुद्धा जीवन उजळून जाईल. आता जो काया वाचा मनानं भगवंताची सेवा करतो, त्याच्यासाठी देह झिजवतो, जो भजनमार्गी आहे, अशा व्यक्तीचीच वृत्ती उदासीन होऊ शकते. आणि केवळ त्यालाच आत्मज्ञान मिळू शकतं. म्हणजे आत्मज्ञान ऐऱ्या-गैऱ्याला मिळणारच नाही. संसारात राहूनसुद्धा त्यापासून अलिप्त राहण्याची युक्ती अवगत केलेल्या आत्मसाक्षात्कारी असा पुरुषच गृहस्थाश्रमाविषयी योग्य मार्गदर्शन करू शकतो. एकनाथांनी, गोंदवलेकर महाराजांनी, ज्ञानदेवांनी सगळ्यांनी आत्मज्ञानासाठी मार्गदर्शन सरळ सरळ न करता बरोबर त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या कृतीतून केलेलं आहे. आणि मग प्रापंचिक गरजांच्या पूर्ततेसाठी त्याचा कधी वापर करायचा नाही. आजकाल काय झालेलं आहे की सगळा पैशाचा बाजार असल्यामुळं प्रपंचात नको तितकं लक्ष घातलं जाते आणि तथाकथित गुरुसुद्धा असे आपल्याला आढळणं फार मुश्किल झालेलं आहे. ते सुद्धा या संसारात म्हणा किंवा या सगळ्या पैशाच्या म्हणूया किंवा स्वार्थाच्या ह्याच्यामध्ये अडकलेले दिसतात. पण उदासीनता आणि आत्मज्ञान या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि आपण जर प्रापंचिक गोष्टीविषयी तत्पर असू तर समजावं की आपणास दृश्य जगाचं खरं स्वरूपच अजून कळलेलं नाही. तेच आत्मज्ञान न होण्याच्या मागचं मूळ कारण आहे. कारण आपण हा सगळा खोटा व्यापार, खोटं हे सगळं जे दृश्य आहे, खोटं अशा अर्थी की दिसतंय म्हणून ते आपण खरं मानतो, पण ते अशाश्वत आहे, चिरंतन सुख देणारं नाही आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि म्हणून अशा सत्पुरुषांच्या सान्निध्यात किंवा दर्शनात आपल्याला आपलं भाग्य उजळून निघतं. त्यांच्या दर्शनानं समाधान मिळतं की जे या सगळ्यावर ताबा मिळवलेले आहेत, ज्यांनी या सगळ्या गोष्टी आत्मसात केलेल्या आहेत. आणि असा अनेकांचा मार्गदर्शक असलेला उद्धारकर्ता असा सत्पुरुष प्रत्येकाच्या वाट्याला येणं दुरापास्त आहे. म्हणून पुढच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात, बहुतांसी करी उपाये तो जनाच्या वाट्यानं ये, अखंड जयाचे हृदये भगवद रूप. आणि 15वी पण वाचून घेते. जनास दिसे हा दुश्चित, परितो आहे सावचित्त, अखंड जयाचे चित्त परमेश्वरी. बहुतांशी करी उपाये
किती जणांना उपाय केलेत हो. आपल्याला ही उदाहरणं तर खूप आहेत. एकनाथ आहेत, सद्गुरू गोंदवलेकर स्वामी आहेत आणि समर्थांनी सुद्धा अनेकांचा उद्धार केलेला आहे. म्हणजे तिथे अनेक हा शब्दसुद्धा कमी आहे म्हणून बहुशब्द वापरतात किंवा अगणित म्हणूया आपण. आणि तो लोकांमध्ये प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. त्याचं मन निरंतर असतं. तो जनाच्या वाट्या असं नाही आहे. आपल्याला वाटतं हे आपल्याला भेटावेत, आपण त्यांच्याकडून काहीतरी घ्यावं. पण ज्याचं सत्कर्म आहे, ज्याचं पुण्य आहे, पूर्वजन्मीचं सुकृत आहे, अशांनाच चांगले गुरु लाभत असतात. आणि अखंड जयाचे हृदये भगवत रूप. कारण त्यांच्या ठिकाणी निरंतर परमात्मा स्वरूपाशी त्यांचं चित्त जे आहे ते निरंतर परमात्मा स्वरूपाशी तदाकार होऊन गेलेलं असतं किंवा तदाकार झालेलं असतं, की जो पुरुषांच्या सगळ्यांच्या उपयोगी पडतो. मग तिथे तो भेदाभेद पाहत नाही की हा गरीब आहे, हा श्रीमंत आहे, हा अडाणी आहे, हा शिकलेला आहे, विद्यावान आहे. आणि त्यामुळं अनेकांच्या वाट्याला म्हणजे उपयोगी पडतो, पण सगळ्यांच्या वाट्याला येईलच असं नाही. त्यामुळं निरंतर भगवंतामध्येच रमलेला जो असतो, उदासीन असतो, निस्वार्थ वृत्ती असतो, त्यावर विशेष त्याच्या ठिकाणी आत्मज्ञान झालेलं असतं. आणि अशा पुरुषाच्या दर्शनानं लोकांनासुद्धा समाधान वाटतं. एक त्यांची कृपामयी दृष्टी जरी आपल्याला, त्यांचं रूप जरी नुसतं दर्शन जरी झालं तरी बहुतांच्या उद्धाराचा मार्ग ते दाखवत असतात. आणि तो कुठून येतो? तो निरंतर हरीमध्ये रंगलेला असतो. अगदी गोऱ्या कुंभाराचं सुद्धा जरी आपण वर्णन पाहिलं तरीसुद्धा तो सुद्धा सगळ्यांना तेच सांगतो की काय करायचे, तुम्ही कशामध्ये मन रमवायचे, कैसे बोलणे, कैसे चालणे, परब्रह्मी राहणे अरे नामा, जेवी त्याची खूण वाढिताची जाणे, येराला जिरवाणे अरे नामा, म्हणे गोरा कुंभार अनुभवित जाणे, आम्हा तेराशी राहणे असे नामा. आपण कसं राहायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे, खूण म्हणजे लक्षण, आता जसं समर्थ लक्षण सांगतायत तसंच, किंवा मर्म. वाढिताची म्हणजे वृद्धिंगत होत जातं. आणि येरा म्हणजे तो एक अन्य आहे. राशी म्हणजे गुणाचा उच्च स्थितीतला मूळ असा घटक आहे. आणि ज्याची ब्रह्मानंदी टाळी लागलेली आहे अशा नामदेवाला ते म्हणतायत की अरे नामदेवा, कसलं बोलणं, कुठलं चालणं, देहाच्या इंद्रियांच्या सर्व क्रिया शांत होतात. केवळ ब्रह्मानंदात भक्तानं तल्लीन व्हायला पाहिजे. ब्रह्मरूप होऊन राहावं. त्या आनंदाची खूण मर्म असं जाणावं की तो आनंद सातत्यानं वाढला पाहिजे. केवळ योगीच त्या वाढत्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. त्याच्या उलट तो वाढण्याऐवजी अवनत घटत वा कमी होत असेल तर ते अतिशय लाजीरवाणं काम आहे. आणि अशा लोकांना आपण भेटूनही काही उपयोग नाही. म्हणून गोरा कुंभार म्हणतो की भक्तानं त्या परमोच्च स्थितीत राहणं हेच आमच्यासारख्या लोकांना आवडतं, किंवा आनंदात तल्लीन होऊन म्हणजे मूळ घटकासह राहणं तेच आम्ही स्वीकार्य केले. आणि परब्रह्माच्या आनंद क्षेत्री गेल्यावर तिथून परत येणं नाही. खाणं, पिणं, बोलणं, चालणं आदी सगळ्या ऐहिक क्रिया विसरून त्याच आनंदडोही आपण भरून राहायला पाहिजे, मग्न राहायला पाहिजे. एवढंच नव्हे तर तो आनंद वाढत जावा, सतत अनुभवित राहावा. अशा यौगिक स्थितीतून परत येणं हे लाजीरवाणं असतं. आणि राशी किंवा सर्वांचं मूळ जे ब्रह्म, त्याच्या आनंदात निमग्न असण्याच्या उच्च स्थितीत राहणं हे गोरोबांना सुद्धा मान्य होतं. त्यांनी इतके सुंदर अभंग लिहिलेले आहेत ना. प्रत्येकाचे अभंग खरंच आपलं आयुष्य कमी पडतं, पण आपण वाचायला सुद्धा जमत नाही. अनुभवात आणणं तर खूप अवघड गोष्ट आहे. म्हणून गोरोबांना सगळं जसं मान्य होतं तसं नामदेवानंही याच उच्च स्थितीला पोहोचावं अशा तळमळीनं ते गोरोबा नामदेवाला उपदेश करतात. आणि त्यांनी आनंदाचं मर्म सांगताना म्हणलेलं आहे की जो आनंद सतत वाढत जातो तो खरा आनंद. कबीरदासांसुद्धा म्हणलेलं आहे, हरिरस पिया जाणी येई जो जैक बहुन जाय कुमार,
अहो भक्तिरसाची गोडी सतत निरंतर वाढणारी आहे, त्याची नशा कधीच उतरत नसते. आणि भक्तिरसाचं हेच वेगळेपण आहे. इंद्रियांचा आनंद, सांसारिक सुखापासून मिळणारा आनंद तात्पुरता आणि क्षणभंगूर आहे. जसा मद्याचा मद उतरतो, पण भक्तिरसाचा मद कधीच उतरत नाही, वाढत जातो. हे त्याचं वैशिष्ट्य किंवा अलौकिकत्व आहे. एकेकाच्या या अशा श्रेष्ठ अशा संतांची आपली ही महाराष्ट्राची भूमी आहे. ही भूमी सगळ्यांची आहे. आणि त्यामुळं हा जरी दिसत असला, जनास दिसे हा दुश्चित, परी तो आहे सावचित्त, अखंड जयाचे चित्त परमेश्वरी. सतत ज्याचं चित्त या परमेश्वराच्याच ठिकाणी असतं, तिथेच आपण रमायला पाहिजे, त्याच्या सान्निध्यात आपण राहायला पाहिजे. लोकांना तो दुश्चित जरी दिसला, काही बघा असे गाडगे बाबा वगैरे अशांची उदाहरणं की साधा भोळा बावळा वेश आहे, पण ते समाजासाठी किती धडपडत होते, लोक जागृती करत होते. आणि मग लोकांनी कधी कधी त्यांना फार वेडं, म्हणजे सगळेच, आता गुलाबराव महाराजांचंही तसंच आहे की साधी दिसणारी ही माणसं, पण त्यांनी केवढं मोठं कार्य केलेलं आहे. आणि जरी तो तसा वाटला तरी अंतरी तो सावध असतो, सावचित्त असतो, म्हणजे सतत सावध असतो. म्हणून आपण एक क्षणभरही आपलं चित्त ढळू द्यायचं नाही. जशी ती दिव्यातली वात, ही वारा जर नाही आला तर ती यथा दीपो निवात असतो, नेंगते सोपमा स्मृता म्हणलेलं आहे भगवंतानी. त्याप्रमाणे आपलं चित्त हे सावचित्त करायला पाहिजे. क्षणभरही इकडच्या इकडं विचलित होता कामा नये. आणि तो जो क्षण येईल ना, तो आपल्या आयुष्यातला परमोच्च क्षण आहे. म्हणजे एक वेळ लोकांनी आपल्याला एरागबाळा म्हटलं तरी चालेल, पण आपलं चित्त सावचित्त पाहिजे आणि आपण सतत सावधानच असलं पाहिजे. असं सारखं सगळ्यांनी पुन्हा तेच सांगितलेलं आहे. तर असं सगळं ब्रह्ममय जग दिसण्यासाठी आपण सावचित्त राहूया. पुढची ओवी बघूया. आता काही वेळेला असं म्हटलंय बरं का, की जो परमात्म स्वरूपाशी तद्रूप झालेला असतो तो दुश्चित्त असावा असं वाटतं. त्याचं मन थाऱ्यावर नसावं असं त्याच्याकडं बघणाऱ्याला वाटू शकतं. पण अंतरंगातून मात्र तो भगवंतमय झालेला असतो. आणि असा आत्मज्ञानी सत्पुरुष आपण गृहस्थाश्रमाविषयी सद्गुरू म्हणून आराध्य मानावा. कारण आपल्याला दोन्ही काय म्हणतात ना, दोन्ही पातळ्यावर जगायचं असतं. इकडे परमार्थही साधायचं आहे आणि आपल्याला प्रपंचही करायचा असतो. तर म्हणून एकच सांगतात ते लोक की नीतिधर्मानुसार आचरण करा आणि मग भक्तीचा मळा फुलवावा. अगदी म्हणजे महत्त्वाचं ते आहे की दोन्हीसाठी हा बॅलन्स, हे संतुलन आपण राखलं पाहिजे. आणि मग आपल्या पदरी पुण्याचा साठा वाढतो. मग हे कशामुळं घडू शकतं, पुण्याचा साठा कधी वाढू शकेल, त्याच्यासाठी 16व्या ओवीत म्हणत आहेत काय काय करायचं. उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी, नाहीतरी श्रवणमननी निरंतर. आपल्या प्रत्येकाची उपास्य देवता वेगळी असेल. कोणी राम म्हणतात, कोणी कृष्ण म्हणतात, कोणी शिव म्हणतात, कोणी दत्त म्हणतात, कोणी संतांना म्हणतात, साईबाबा असतील, ज्ञानदेव असतील, अशी सगळ्यांची वेगळी आहे. पण त्याच्या ध्यानामध्ये तो गुंतलेला असतो. हे असे आहेत, विरळ आहेत सगळे लोक. किंवा आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात तरी तो लीन असतो, किंवा श्रवण मननात तरी तो गुंतलेला असतो. ही सगळी लक्षणं सांगतायत असा हा पाहिजे. आपण संसारात राहून सुद्धा या गोष्टी करता आल्या पाहिजेत. ठीक आहे, 24 तास नाही तुम्ही करू शकत, आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या आहेत. पण भगवंत काय, म्हणजे सगळे हे भगवंतच आहेत. हे काय सांगतात की सतत भगवंताचं चिंतन करा, सतत त्याचं नाव मनामध्ये, त्याचं चिंतन असू दे. येता जाता उठत बसता सतत आपल्या मनामध्ये फक्त जर एक नाम आलं तर आपल्याला सोपं आहे. आणि जी उपासना मूर्ती आहे ती ध्यानामध्ये आणणारे असे जे आहेत ते श्रेष्ठ आहेत. आपल्याला
जनाबाईची, म्हणजे जनाबाई ही नामदेवाची शिष्य आहे म्हणूया आपण, पण किती ती घडली त्याच्याबरोबर आणि तिनं किती सुंदर उभ्या रचलेले आहे. त्यामुळं तिचा एक प्रसंग किंवा तिला जो अनुभव आला की हे जे सातत्यानं निरंतर कशी आपल्या उपासना मूर्ती असते आणि ती मूर्ती ती भगवंत भक्तमय कसा झालेला असतो ते अनुभवायचं असेल तर जनाबाईचा हा प्रसंग सगळ्यांना माहिती असेल, तो लक्षात घ्या. एकदा सांगितलंय तिला की नामदेवाला शोधून आणा, म्हणून ती शोधायला निघालेली आहे. ते आता मंदिरातल्या गरुड मंडपात गेली तर तिथं कोणीतरी मूर्तीच्या चरणावर मस्तक ठेवत होता. पाठमोरा होता, अंगावरची वस्त्र, डोक्यावरची कुंची, अंगलट तशीच होती, नामदेवासारखीच होती. तिनं हाक मारली, नामदेवा. तर त्या माणसानं मागे वळून पाहिलं तर तो नामा नव्हताच. तिनं त्याला विचारलं, नाही तोच तिला विचारतो, ताई तुम्हाला कोण हवंय? तर ती म्हणते, मला दामा शेटेंच्या नामदेवाला मी शोधते. तो म्हणतो, मी आता थोड्या वेळापूर्वी रुक्मिणी मंडपात त्याला पाहिलं होतं. ती व्यक्ती म्हणली की लगेच हा धावत धावत रुक्मिणी मंडपात गेला. तिथंही मंदिरात ती नव्हती, म्हणजे तो नव्हता. मग पुन्हा तिथे एक मनुष्य आहे, त्याच्याकडेही ती बघतच राहिली. तर कधी त्याचं मुख दुसरा एक मनुष्य होता, म्हणजे तोच आहे, पण कधी त्याचं मुख नामदेवासारखं दिसायचं, कधी विठ्ठलासारखं दिसायचं, पण कधी दोघांहून निराळं दिसायचं. जनीच्या मुखावरचे भाव पाहून ती व्यक्ती हसत म्हणाली, आत्ताच मी त्याला पुंडलिकाच्या मंदिरात पाहिलं, तिकडं जाताना पाहिलं. आणि ती पुन्हा ती व्यक्ती हसत सुटली. मग म्हणतंय, आणि बघ नामा कसा आहे, आत्ता इथं होता, बघता बघता गोपाळपुरी गेला. आणि जना बिचारी पुन्हा पुराकडं धावली, तरी तिथं ती नाहीच आहे. मग पुन्हा कोणी म्हणतं, जने तुझा नामा विष्णुपदी गेला. मग ती विष्णुपदाकडे गेली. सगळी ही मंदिरं आपण पाहिली असतील, तिथंही तीच व्यक्ती हसत होती. बघा, तीच व्यक्ती सगळीकडे तिला फिरवतीये. आणि आता मात्र जनी चिडली आणि डोळ्यातून तिच्या थरथरणाऱ्या शरीरातून असा राग व्यक्त होत होता. आणि धावून धावून श्वासोच्छ्वास जोरानं दपापत होता. आणि तिनं रागारागानं कमरेवर हात ठेवले आणि तेवढ्यात ती व्यक्ती विष्णुपदात विलीन झाली. जनाला इतका राग आला की तरातरा पांडुरंगाच्या मंदिरात आली आणि तिनं त्या कटेवर हात ठेवून उभ्या असलेल्या पांडुरंगाकडं जळजळीत कटाक्ष टाकला. तावातावानं ती बोलायला लागली, तू कसला रे देव, तू तो पक्का स्वार्थी आहेस, किती पायपीट करवलीस मला, घामाघूम झाले बघ. अरे त्या नामाची घरी सगळेजण वाट बघतायत, आई वडील आऊताई सगळे. पण देवावर भक्तावर देवानं प्रेम करावं, पण त्याच्या आईवडिलांपासून, भावा बहिणीपासून, आप्तापासून ओढू नये. त्यांना या गोष्टीचं खूप दुःख होतं, पण तुला रे कसली काळजी, भक्त लालसेनं तू आंधळा झालायस म्हणून तू त्याला लपवतोयस काय? घरच्या आप्त मंडळींना दुःख देऊन, क्लेश देऊन तुला काय मिळते? तू घातकी आहेस. आणि रागारागानं बोलत होती. बोलता बोलता थांबली आणि तिथं कटेवर हात ठेवून उभा असलेला विठ्ठल, तिथं त्याला नामदेवाचं स्वरूप दिसलं तिला. म्हणजे सगळीकडे तोच भगवंतच सगळ्या रूपात दिसतो. आणि तिचा राग विसरला, तिला साक्षात विठ्ठलाच्या ठिकाणी हे दिलं. आणि मग ती म्हणते की मी दूषणं दिली, फार मोठी चूक केली. आणि तिच्या नेत्रातून अजून अश्रुधारा गळायला लागल्या. आणि ती म्हणते, नामयाचे ठेवणे जनीस लाधले, धन सापडले विटेवरी. धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, धन्य विष्णुदास स्वामी माझा. कामधाम माझे विठोबाचे पाय, दिवसनिशी पाहे हरपली. माझ्या वडिलांचे दैवत तो पंढरीनाथ, तेणे माझा अर्थ पुरविला. संसारीचे सुख नेघे माझे चित्ती, तरीच पुनरावृत्ती चुकविल्या. नामयाचे जनी आनंद पै झाला, हृदयी बिंबला पांडुरंग. तर असं आहे
की हा पांडुरंग किंवा हा भगवंत सतत ध्यानी मनी ज्याचं चिंतन करेल त्याला तो लाभत असतो. आणि म्हणून मला रामाचं सुद्धा एक भजन आठवते. ज्याच्या ध्यानी मनी राम त्याचे होईल सारे काम. ज्याच्या ध्यानी मनी राम त्याचे होईल सारे काम. बोला राम राम रे सीता राम राम रे. किंवा सगळी जी अशी इतकी गीतं सुंदर आहेत. नयनी राम श्रवणी राम भजनी राम गावा. हा देह राम भावा. हा देह राम भावा. अहो जो निरंतर असा उपास्य देवतेच्या मूर्तीच्या ध्यानात किंवा आत्मानुसंधानात नाहीतर श्रवणात दंग असतो आणि असा भक्त हा सतत आपल्या डोळ्यासमोर आपण भक्त आणि भगवंत आठवूयात. पुढची ओवी आहे 17वी. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी तरीच ऐसियाची भेटी होय जनासी. मगापासून मी सांगत होते ही ओवी मला आठवत होती की पूर्वजांच्या पुण्यकोटी. अहो परमार्थात प्रत्यक्ष अनुभवाला अतिशय महत्त्व आहे. आणि एखादा मनुष्य उगीच संसार सोडून निघून गेला आणि त्यातील काही अनुभव साधला नाही तर त्याचं जीवन दोन्ही बाजूनी वाया जातं. म्हणून संसाराचा खोटेपणा खरं पटून जो संसार सोडतो त्यालाच आत्मज्ञान प्राप्त होतं आणि असा मनुष्यच स्वतः तरुण जाऊ शकतो. आता पूर्वजांच्या पुण्यकोटी म्हणजे काय की पूर्वजांच्या पुण्यकर्माचा फार मोठा संग्रह तर जर पदरी पडलेला असेल तर संग्रह असलेल्या गाठी म्हणजे आपल्या जवळ, गाठ अशा अर्थी नाही घ्यायचा. तरीच ऐसियांची भेटी होय जनासी. तरच अशा साक्षात्कारी थोर पुरुषांच्या भेटीचा योग लोकांना येतो. म्हणून ते भेटी म्हणल्यावर मला आपलं ते देवदिना घरी धावला या नाटकातलं पद आठवलं. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तृप्तता मोठी. अहो असे साक्षात्कारी पुरुषांच्या भेटीचा योग हे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी. कित्येक आयुष्याची, कित्येक पूर्वायुष्याची किंवा पूर्वजन्मीची सुकृत आपल्याजवळ असतील. वाडवडिलांची मोठी पुण्याही जर पदरी साठलेली असेल. आता कालच कुठला तरी एक प्रसंग आठवला आहे की आत्ता जरी आपण मी जरी पुण्य केलेलं असेल तरी ते सगळ्या 7 पिढ्यांना उद्धरून नेतं. म्हणून आपण सत्कर्मावर आपल्या संस्कृतीत किंवा या तत्त्वज्ञानात फार भर दिले की सत्कर्म करा. सगळी दुष्कर्म किंवा सगळी जी त्याज्य गोष्टी आहेत, त्याज्य आचरण आहे ते मुळीच माणसांनी तिकडं ढुंकून सुद्धा बघू नयेत. आणि पूर्वजांच्या या परंपरा किंवा पुण्याचा संग्रह गाठी असेल तरच अशा श्रेष्ठांच्या गाठी हे आपल्याला पडत असतात. म्हणून आपण अशांचा सहवास किंवा अशी एक काय म्हणू पूर्वजांच्या पुण्यकर्माचा साठा असेल तरच ही भेट होते. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणायचे की तुम्ही खडीसाखर व्हा म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. काय कल्पना आहे बघा त्यांची. साधू संत बैरागी हे पत्ता शोधत येतील आपणहून तुमच्याकडे, पण तुमच्या मुखामध्ये साखर ठेवा. तुमचा उद्धार करून जातील. षटकर्मयुक्त असं नीतिधर्माचं आचरण आणि त्याला सगुण भक्तीची जोड हीच सद्गुरू भेटीची गुरुकिल्ली आहे. समर्थांनी गृहस्थाश्रमाची जी सूत्र सांगितली त्यानुसार प्रपंच करत असताना आपण महाराज सांगतायत
की आपण खडीसाखर बनू शकलो तर आत्मज्ञानी सत्पुरुषाची भेट घडून येते. अगदी म्हणायचे ना की तोंडात साखरेचा खडा ठेवावा. खरंच खडीसाखर ठेवून गेलो तर गोड बोलता येईल का हो? सांगण्याचा उद्देश आहे की असं मधुर बोलणं आपलं पाहिजे की समोरच्यानी बरोबर लीनच व्हावं. हात उगारलेला असेल तरी हात जोडायला लागावा अशी अवस्था असेल. आणि म्हणून आपल्याला समर्थांनी हे गृहस्थाश्रमाचं मर्म सारखं समजावून दिलेलं आहे. आणि असाच गुरु आपल्याला मर्म समजावून देऊ शकतो, जीवनाला योग्य दिशा देऊ शकतो. तो आपणाला जे सांगतो ते अनुमानाचं नसतं तर स्वानुभवाचं असतं. आणि जे स्वानुभवातनं सांगतात ना त्यांच्या चरणी आपण मस्तक लीन ठेवायला पाहिजे. आता डॉक्टरसुद्धा काय करतात, औषधं देतात, पण त्याचे प्रयोग त्यांनी स्वतः थोडेच केलेले असतात. असं सांगेल का कोणी डॉक्टर की मी ही गोळी खाल्लेली आहे किंवा मी अमुक अमुक रसायन घेतलेलं आहे, समजा आमलकी. म्हणून आयुर्वेदाचे डॉक्टर मात्र असतात तसे की त्यांनी त्याचा आस्वाद घेतलेला असतो. अगदी आता मी मागे म्हटलं होतं तसं की आयुर्वेदानं आमलकी रसायन सांगितलेलं. पहा, चिरतरुण राहायचं असेल, निरोगी राहायचं असेल, रोज एक आवळा खायचा आहे. म्हणून आपल्याकडं मोरावळा करण्याची पद्धत आहे की वर्षभर काही आवळा मिळत नाही. आता फ्रीज आहेत, फ्रीजमध्ये तो आवळा चिरून किंवा खिसून थोडं त्यात मीठ घालून किंवा साखर घालून ठेवली तर वर्षभर तसाच राहतो. आणि तो अनुभव मी घेतलेला आहे. म्हणजे अनुभव छोट्या छोट्या गोष्टींवरनं सुद्धा ज्याला अनुभव आहे ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा. मग ह्या डॉक्टरांनी किंवा इतर लोकांनी असे प्रयोग स्वतःवर केलेले नसतात. पण सद्गुरू हा राजवैद्य असतो. राजाला सुद्धा तो सल्ला देतो आणि जे जे आपणाला माहिती आहे ते तो करायला लावतो. तसा तो जर रोज आवळ्याचा एक कुणी जर म्हणजे आपण सामान्य हा जर उपाय करून पाहिला तर माझ्यापेक्षा सगळे ज्ञानी आहात, तो करतही असाल. आत्ता मी परदेशात गेले होते तेव्हा तिथं त्या मुलीलाही सांगितलं, तिथेही तिला आवळे मिळाले. ती म्हणे आई रोज वाटायचं की आपल्याला रोज आवळा खायला मिळायला पाहिजे, पण काय करायचं तर टिकवण्यासाठी काय करायचं. म्हणजे तुमच्याकडे फ्रीज आहे, खिसून ठेवा, लहान लहान काप करून ठेवा, थोडंसं त्याला मीठ साखर लावून ठेवा आणि फ्रीजमध्ये पॅक बंद ठेवा. रोज त्यातली एक फोड खा किंवा एक चमचावर खीस खा, तर तो आपल्याला ताजंतवानं पण ठेवतो, आजारांपासून दूर ठेवतो. त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपल्याला परमार्थामध्ये ह्यांचा तसा उपयोग नाही, पुन्हा आपण देहाकडेच जातो असं होतं. पण देहाचं आरोग्य चांगलं असेल तर आपण सगळ्या गोष्टी चांगल्या करू शकतो. आणि म्हणून प्रथम आचरण करून स्वतःवर प्रयोग करून तपासून या गुरूंनी घेतलेलं असतं आणि त्याची प्रचिती घेतलेली असते. जसं आत्ता मी सांगितलं तसं दुसरा प्रयोग की पाण्यामध्ये जर तुरटी फिरवली तर त्याचा गाळ सगळा खाली बसतो. आणि तो गाळ बसल्यानंतर गृहस्थाश्रमात असताना आसक्तीरूपी गाळ जर असा खाली बसवला आणि नामस्मरणरूपी तुरटी फिरवली तर असे गुरु आपल्याला भेटतात. ते सांगतात की नामस्मरणरूपी तुरटी फिरवावं, मग बरोबर खाली गाळ बसेल सगळा अंतःकरणातला आसक्तीचा, हव्यासाचा. असे सद्गुरू लाभत नाहीत. किंवा जो आसक्तीमध्ये गुंतून भलत्याच गुरुला गुरु मानतो तोही चुकीचंच करत असतो. म्हणजे आपल्याला विवेक, समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये सांगितलेलं की विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. आणि तो विवेक असेल ना तरच चांगलं काय, वाईट काय, दुष्ट काय, सुष्ट काय, आपल्या हिताचं काय, अहिताचं काय, आपल्या म्हणजे या सगळं समाजाच्या हिताचं काय आहे याचा विचार करतो तो विवेकी. आणि चुकीचे सल्ले जर देणारा गुरु असेल तर त्याची अवस्था काय होते, गुरुचीही काय होते आणि शिष्याशीही काय होते. अशा सगळ्या छोट्या छोट्या सगळ्या या ओव्यांमधून, छोट्या म्हणजे मोठा आदर्श किंवा मोठा ज्याच्यामध्ये खूप उपदेश भरलेला आहे, असे सगळे आपल्याला हे समर्थांनी सतत सतत आपल्यावर प्रेमळ म्हणजे मातेच्या ममतेनं, प्रेमळपणाने हे सगळं सांगितलेलं आहे. ते असं फक्त उपदेश करायचा म्हणून नाही. जसं श्रीकृष्णानं सगळ्या गोपाळांना किंवा आपल्या गोपबंधूंना आणि गवळ्यांना
सांगितलेलं असतं, भेटून ये बाबा, उद्धवाला सांगितलेलं असतं. आणि जरा त्यांना थोडं उपदेश कर म्हणे, तर ते जरा माझ्यापासून दूर होतील. जेव्हा उद्धव त्यांच्याकडे येतो आणि तेव्हा तो सांगायला लागतो, अहो थांबा थांबा, गवळी मंडळी सगळे थांबा, गोपांनो, मी तुम्हाला थोडं काही सांगायला आलो. असा उपदेश कुणाला नको असतो. ते सगळे पाठ फिरून निघून जायला लागतात. पण ज्या वेळेला ते म्हणतात की अहो थांबा हो, मी तुमच्या कान्हाकडून आलो आहे, कान्हानं मला पाठवलेलं आहे आणि कान्हाचा मला निरोप द्यायचा आहे, सगळे परत फिरतात. कारण कान्हा हा त्यांचा आदर्श होता. जसं करतोय तसा वागत होता, कसं बोलतोय तसा करत होता. आणि म्हणून लगेच कान्हाचा निरोप ऐकायला ते थांबतात आणि मग ते सगळं सांगतात की कान्हा असा असा म्हणाला. किंवा त्या गवळणींना सुद्धा सांगतो की कान्हा तुमचीच आठवण काढतो, तुमचं सगळं. त्या म्हणतात, तू काय सांगतोस आम्हाला, तो आमची आठवण काढतो. अरे आम्हाला जिथं तिथं स्थळी जळी स्थळी काष्टी पाषाणी आम्हाला कान्हा दिसत असतो. हे बघ म्हणे, यमुनेचं जल आहे, या जळामध्ये सुद्धा आम्हाला कान्हाच दिसतोय. अरे वाळू बघ, ही माती बघ, याच्यामध्ये आम्हाला कान्हाची पावलंच दिसत आहेत. एवढंच नाही, आम्ही घरी जाताना पाणी नेतो ते आम्ही आमच्या कान्हासाठीच नेतो. एवढंच नाही तर कान्हासाठीच सगळ्या गोष्टी करतो. लोणी कान्हासाठीच, दही कान्हासाठीच. हा सगळा त्यांचा अनुभव त्या कान्हासाठीच आहे. म्हणजेच प्रचितीविण ज्ञान हे सगळं अवघाची अनुमान म्हणलेलं आहे. प्रचितीविण जे ज्ञान ते अवघाची अनुमान, तेथे कैचे परत्र साधन प्राणियासी. प्रचिती, अनुभव. म्हणून वय हे वर्षावर ठरत नसतं, अनुभवावर ठरत असतं. आणि म्हणून तर सगळे सांगतात, अनुभवा वीण काळ घालवू नको रे, अनुभवा वीण काळ घालवू नको रे. जे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात उतरतच नाही, ते संपूर्णपणे कल्पनारम्य असतं, कल्पनामय असतं. आणि अशा ज्ञानानं लोकांना अध्यात्माच्या साधन मार्गात मार्गदर्शन होत नाही. म्हणून आवर्जून समर्थ सांगतायत की प्रचितीविण जे ज्ञान तो अवघाची अनुमान, तेथे कैचे परत्र साधन प्राणी असे. परत्र, इह आणि परत्र हे शब्द नेहमी असतात. अरत्र आणि परत्र. अरत्र म्हणजे इहलोकी, परत्र म्हणजे परलोकी. अर्थातच आपल्याला परमार्थामध्ये अनुभवरहित ज्ञान काही उपयोगाचं नाही. एखादी, आता बघा हे सगळ्या गुगलवर आणि यूट्यूबवर रोज रेसिपी येत आहेत आणि इतके घोटाळे होत आहेत की जिनं आयुष्यात कधी स्वयंपाकाला हात लावलेला नाही, ती नेमकं उलटं काहीतरी करते. आणि म्हणून अनुभवानं जो सांगतो ना की असं नाही गं, असं करायचं. पूर्वीच्या काळी आजीपासून आई, नंतर मोठी बहीण असेल, अशी ती परंपरा चालत यायची. त्यामुळे या स्वयंपाकाच्या कधी मोजमाप नाही, ग्रॅमवर घेन, तोळ्यावर घेन, वाटीभर घेणे, असं भरभरून करायची सवय. नजरेचा अंदाज, माझी आई म्हणायची, नजरेचा अंदाज असतो आणि हाताचा अंदाज असतो आणि त्याच्यामुळे सवय येते. तर हे अनुभवरहित असं ज्ञान प्रपंचातही किंवा गृहस्थाश्रमातही उपयोगाचं नाही आहे, नुसतं अनुमान आहे ते. आणि म्हणून परलोकीचं साधन म्हणजे या लोकांना तर आपल्या गुरूंचा अनुभव किंवा अनुभवी गुरूंच्या सान्निध्यात राहणं हे आवश्यक आहे. तर तसं आपण अनुभवाचा लाभ घेऊया. उद्या 19व्या ओवीपासून सुरुवात करू. राम हो जय राम, राम राम हो जय राम. नाथा हो दीननाथा, नाथा नाथा हो दीननाथा, नाथा तुमचे चरणी राहो माथा, तुमचे चरणी राहो माथा, नाथ हो दीननाथा. बंधू हो दीनबंधू, बंधू
रामदास म्हणे कृपा सिंधू, रामदास म्हणे करुणा सिंधू, राम हो जय राम राम. धन्यवाद. ही सेवा समर्थचरणी रामचरणी अर्पण करते. माझ्या वाणीला विराम देते. योगिताताई. जय श्रीराम. श्रीराम जय 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 श्रीराम जय 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 राम. श्रीराम जय राम 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 जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम.